नमस्कार बालमित्रांनो, आज विशेष भाग मी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षेसाठी बादली आणि मग यावर रंगकाम कसे करावे हे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला या रंगांची आवश्यकता आहे। केलेलं जे काम आहे त्यासाठी ब्रश हे सिंथेटिक हेअरचे असले तर जास्त चांगलं होईल। त्या ब्रशला पॉइंट असला पाहिजे। चित्र काढून झाल्यानंतर नको असलेल्या रेषा इथे खोडून घ्यायच्या आहेत। रंगकाम करण्यासाठी पॅलेट मध्ये कलर काढून घेतलेले आहेत। या ठिकाणी व्हाईट कलर, थोडासा व्हायलेट आणि कोबाल्ट ब्लू याची लाईट शेड करून बादलीचा जो दुसरा भाग आहे त्यात आपण त्याने रंगकाम करत आहोत। रंगकाम करत असताना जिथे जिथे लाईट कलरची आवश्यकता आहे तिथे व्हाईट कलर आपण वापरलेला आहे। पहिल्या भागामध्ये तयार केलेल्या कलर मध्ये कोबाल्ट ब्लू ऍड करून तो दिलेला आहे। अशा या दोन शेड आपण इथे दिलेल्या आहे। तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा कोबाल्ट ब्लू ऍड करून जी शेड तयार झालेली आहे ती दिलेली आहे। रंगकाम प्लेन असले पाहिजे याची काळजी घ्यावी। पुढील कामामध्ये कोबाल्ट ब्लू आणि व्हायलेट कलर यांना इथे ऍड केलेला आहे आणि त्याने आपण रंगकाम करत आहोत। रंगकाम करत असताना रेषा सरळच आली पाहिजे हे विचारात घ्यायला हवे। बादलीचा जो बेस आहे म्हणजे जो टेकलेला भाग आहे त्यावर मात्र तुम्हाला डार्क कलर वापरायचा आहे। बादलीची वरील बाजू जी आतली आहे त्यात बादलीवर पडणाऱ्या लाईटच्या ऑपोजिट डायरेक्शनला तुम्हाला इथे डार्क कलर वापरायचा आहे। आपण इथे शॅडो दाखवत आहोत बादलीवरची, त्यासाठी व्हायलेट कलर जास्त प्रमाणात वापरलेला आहे। इथे तुम्हाला ब्लॅक वापरायचा नाहीये, त्याने चित्र डल होण्याची शक्यता असते। बादलीच्या खालील भागामध्ये व्हायलेट कलर अजून जास्त वापरून आपण हा रंग दिलेला आहे। वरील भागात आपण देत आहोत। दिलेल्या भागात जे कलर आहेत त्या दोन कलरला व्यवस्थित मर्ज करून घ्यायला हवे। इथे आपण लाईट कलर देत आहोत। आता आपण बादलीची जी कडा आहे त्यावर रंगकाम करत आहोत। रंगकाम करत असताना ब्रशला थोडे मागे पकडावे। कडेच्या खाली सावलीचा भाग दिसणार आहे, त्यामुळे तसेच रंग आपण इथे दिलेले आहेत। या बाजूला थोडा रंग डार्क करून दिलेला आहे। कडा जिथे आहे तिथे खाली पुन्हा एकदा शॅडोचा डार्क भाग दाखवत आहोत। त्यासाठी प्रत्येक वेळेला कोबाल्ट ब्लू मध्ये व्हायलेट कलर आपण ऍड केलेला आहे। सुरुवातीचा भाग लाईट एरियातला तिथेही थोडासा डार्क कलर दाखवलेला आहे। बादली वास्तववादी दिसण्यासाठी बादलीवर पडणाऱ्या प्रत्येक टोनकडे आपण लक्ष दिले पाहिजे। बादलीची जी कडी आहे तर त्याच्या खाली सुद्धा आपण इथे शॅडो दाखवत आहोत। वरील बाजूसही आपण डार्क टोन देत आहोत। शॅडोच्या एरियामध्ये डार्क टोन हा दिसून आला पाहिजे। या पद्धतीने काम करायचे आहे।
याला इथे आपण मर्ज करत आहोत. मर्ज करण्यासाठी तुम्ही इथे थोडा मोठा ब्रश वापरू शकतात. ब्रश हा नेहमी सॉफ्ट असला पाहिजे. या ठिकाणी मर्ज करत असताना प्रत्येक वेळेस पाण्यात ब्रश स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या आणि मग काम करा. वरील बाजूस जिथे लाईट जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे तिथे आपण व्हाईट कलर ऍड करून काम करत आहोत. बादलीवरच्या लाईट एरियामध्ये जिथे जास्त प्रमाणामध्ये लाईट वाटत आहे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट कलर जास्त द्यायचा आहे. त्याला त्या पद्धतीने लाईट करायचं आहे. इथे आपण ओरिजिनल व्हाईट कलर घेत आहोत आणि त्याने काम केलेलं आहे. आता आपण यानंतर मग वरचं काम करूया. लाईट कामासाठी लाईट असा कलर घेतलेला आहे ज्यात व्हाईट ऍड केलेला आहे.
आणि डार्क कलर साठी तुम्हाला इथे व्हायोलेट कलर ऍड करायचा आहे रेड मध्ये, त्याने तिथला कलर डार्क होणार आहे, हे लक्षात ठेवा मुलांनो। ब्लॅक कलरचा वापर नाही करायचा आहे आपल्याला। इथे आपण जास्त लाईट करण्यासाठी व्हाईट ऍड करत आहोत रेड कलर मध्ये। डार्क एरियासाठी रेड कलर मध्ये व्हायोलेट कलर ऍड करून आपण काम केलेलं आहे। तसा डार्क टोन आपण शॅडोच्या एरियात दाखवत आहोत। इथे आतील मगच्या एरियामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपण कलर ऍड केलेला आहे डार्क। आता शॅडो साठी आपण इथे ब्लॅक कलर वापरत आहोत बादलीच्या आणि मगच्या दोन्ही बाजूला, आणि त्याला स्प्रेड करत आहोत। स्प्रेड करत असताना हलकं हलकं काम करायचं आहे। बालमित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब आणि लाईक करा। धन्यवाद।